आणखी एक दुसरा खतरनाक प्रसंग सांगतो. आम्ही नंदुरबारमध्ये जात होतो आणि जात असताना आमची गाडी खराब झाली. खराब झाल्यानंतर उशीर झाला जायला आणि उशीर झाल्यानंतर हे आमचं जवळपास 8वं शिबिर होतं नंदुरबारला. आणि जात असताना रस्त्यामध्ये पोलिसांनी सांगितलं की जाऊ नका, इकडं चोऱ्या होत आहेत, दुष्काळ पडला होता. आम्ही निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला मस्तच अनुभव आला. चोऱ्या होता ते खरं ठरलं. आमची गाडी अडवली, सुमो होती. अडवल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं आपल्याकडे जेवढं आहे ते द्या. त्यांना एक विनंती केली, बाबांनो फक्त मारू नका, ही गाडी आहे, हे सगळे घड्याळ वगैरे कपड्यासहित घेऊन जा, फक्त मारू नका. मी खाली उतरलेला त्या गाडीच्या लाईटला त्यांचा जो म्होरक्या होता त्यांनी पाहिलं, तो लांब बसला होता. त्यांनी पाहिलं, त्याला असं वाटलं हे लहाने डॉक्टर आहेत. तो धावत पळत आला आणि आल्यास म्हणे, साहेब तुम्ही का? म्हणलं हो, माझं ऑपरेशन तुम्हीच केलं ना म्हणे. आणि त्या पोराच्या गालात चापट दिली. ते म्हणे अरे तू आलतास की ऑपरेशनला, हेच डॉक्टर आहे, ओळखीलं कसं नाहीस? चोरही माणसंच असतात. आणि त्यांनी नुसतं तेवढंच नाही केलं, त्यांनी सांगितलं साहेब पुढे एक टोळी आहे, मी बरोबर येतो तुमच्या. तो आमच्या बरोबर आला आणि रस्त्यामध्ये त्या दुसऱ्या टोळीला सांगितलं लहान डॉक्टर आहेत, पुढे जाऊ दे. म्हणजे आपण जर चांगलं काम केलं तर सगळी माणसं प्रेम करतात. त्यात कुणी असो, चोर असो, कुणी असो, किती तुमचा विरोधक असो. म्हणून अशीच परोपकारी कामं करा की लोक तुमच्याकडे जेव्हा बोट करतील तेव्हा सांगतील चांगला माणूस आहे, चांगलं काम करतो. आणखी काही फार मोठ्या गोष्टी घेऊन जायच्या नसतात आणि त्या घेऊन फार मोठं होत नसतं माणूस.